मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे ठेचा। तर यामध्ये मी शेंगदाण्याचे 2 चमचे कूट घालणार आहे। मी कच्च्या शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे। आपल्याला कच्च्या शेंगदाण्याचं कूट वापरायचं आहे, म्हणजे खूप छान लागतं। त्यानंतर मी 2 चमचे यामध्ये तेल घालणार आहे, गरम करून घेतलेलं। गरम करून थंड करून यामध्ये मी तेल घातलेलं आहे। खूप छान लागतो हा ठेचा। आता व्यवस्थित हलवून घेऊया। तुम्ही हे ज्वारीच्या भाकरीबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता, खूप छान लागतो। किंवा जेवताना तोंडी लावण्यासाठी सुद्धा खूप छान लागतो। तुम्ही सुद्धा नक्की करून बघा। आपला ठेचा तयार झालेला आहे। नमस्कार, अस्सल मराठी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर मी आज बनवून दाखवणार आहे आंबाडीचा ठेचा किंवा आंबाडीची चटणी। तर मी इथे 1 जुडी आंबाडीची भाजी अशी निवडून घेतलेली आहे। अशा प्रकारची आंबाडीची भाजी राहते, तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे पानं राहतात आंबाडीची, आणि आपल्याला फक्त पानच घ्यायचे, याच्या काड्या घ्यायच्या आहेत। अशा प्रकारे आंबाडीची भाजीचे पुढचे पानं फक्त घ्यायचे आहेत आपल्याला। तर मी स्वच्छ निवडून घेतलेले आहे। तर आता आपल्याला हे 2 पाण्यानं स्वच्छ धुवून एका चाळणीत ठेवायचे आहे, म्हणजे याचं पाणी व्यवस्थित निसरून जातं। मी 2 पाण्यानं भाजी स्वच्छ धुवून एका चाळणीत ठेवलेली आहे, म्हणजे याचं पाणी सगळं चाळणी वाटं खाली गळून जातं। भाजी आपली थोडीशी अशी कोरडी होते। मी आंबाडीच्या भाजीचा ठेचा बनवायला इथं लोखंडी तवा ठेवलेला आहे, थोडासा खोलगट आहे। तुमच्याकडे लोखंडी तवा नसेल तर तुम्ही लोखंडी कढईसुद्धा घेऊ शकता, किंवा लोखंडी कढई पण नसेल तर तुम्ही दुसरी कढई कोणतीही वापरू शकता। तवा आपला गरम झालेला आहे। तर यामध्ये आपल्याला घालायचे 2 चमचे तेल। 2 चमचे तेल घातलेलं आहे। यामध्ये घालायचं आपल्याला अर्धा चमचा जिरं, जिरं सुद्धा आपल्याला व्यवस्थित फुलू द्यायचं आहे। अगदी गावरान पद्धतीने आज आपण आंबाड्याच्या भाजीचा ठेचा बनवणार आहोत। खूप छान लागतो। जिरे सुद्धा व्यवस्थित फुललेले आहेत। तर इथं मी 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि 8 ते 9 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हिरव्या मिरच्या तिखट आहेत, आपल्याला ठेचा बनवायचा आहे, त्यामुळे मिरच्या आपल्याला तिखटच घ्यायच्या आहेत। आता इथं लसूण घालून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये। त्यानंतर मिरच्या सुद्धा यामध्येच घालायच्या आहेत आपल्याला। मिरच्या आणि लसूण आपल्याला व्यवस्थित असे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। मिरच्या आणि लसूण व्यवस्थित आपलं भाजलेलं आहे, असं डाग पडलेले आहेत मिरचीला आणि लसणाला। तर यामध्ये आपल्याला घालायची आता हे धुवून घेतलेली आंबाडीची भाजी घालायची आहे यामध्ये। सुरुवातीला हे जास्त दिसते भाजी, जसं आपण हलवू तसं ते भाजी कमी होत जाते। व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायची आहे भाजी। सुरुवातीला आपल्याला भाजी हलवता येत नव्हती, खूप सारी भाजी दिसत होती, आणि थोडीशी परतून घेतल्यानंतर आपली 25% भाजी झालेली आहे। आता आपल्याला यामध्ये घालायचे मीठ। सुरुवातीला मीठ घालायचं नाही, कारण ते शिजून खूप कमी होते भाजी, त्यामुळे मीठ आपल्याला नंतरच घालायचं आहे। इथं मी अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे। मीठ घातल्यानंतर आपल्याला व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे। आपल्याला 1 ते 2 मिनिट आपल्याला हे परतून घ्यायची आहे भाजी। व्यवस्थित आपली भाजी परतून झालेली आहे। तर गॅस बंद करून आपण याला थोडंसं थंड करून घेऊया।
आपली भाजीसुद्धा थोडीशी थंड झालेली आहे. तर मी इथे एक पेला घेतलेला आहे. त्यानं आपल्याला असं पेल्यानं आपल्याला असं वाटून घ्यायचं आहे तव्यामध्येच. तुम्ही कढईत बनवत असाल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये किंवा मिक्सरमध्ये सुद्धा थोडंसं फिरवून घेऊ शकता हा ठेचा. थोडंसं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे. जास्त पण नाही बारीक करायचं आपल्याला. मी एका पेल्यानं व्यवस्थित याला असं वाटून घेतलेलं आहे तव्यामध्येच. मिरच्या आणि लसूण आपला व्यवस्थित बारीक झालेला आहे. भाजीसुद्धा थोडीशी अशी मॅश झालेली आहे. असं मस्त झालेलं आहे आपल्या आंबाडीच्या भाजीचा ठेचा. तर एका डिशमध्ये काढून घेऊया आपण. तुम्ही बघू शकता झटपट असा आपला आंबाडीच्या भाजीचा ठेचा किंवा आंबाडीच्या भाजीची चटणी तयार झालेली आहे. खायला खूप छान लागते. हे पोळीबरोबर भाकरीबरोबर खूप छान लागतो किंवा जेवतानासुद्धा तोंडी लावायला खूप छान लागतो. तुम्हीसुद्धा नक्की एकदा करून बघा. माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.